जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केल्यामुळे आज काशीद समुद्रकिनारी एक मोठा अनर्थ टळला। पोहताना पाण्याचा अंदाज न आल्यानं बुडणाऱ्या डोंबिवली येथील 2 पर्यटकांना रिमोट ऑपरेटिंग बोयाच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं। फुरकन शेख आणि कैफ शेख अशी या 2 वाचलेल्या पर्यटकांची नावं असून हे दोघेही सध्या सुस्थितीत आहेत। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार डोंबिवलीहून आलेले हे पर्यटक काशीद बीचवर पर्यटनासाठी आले होते। समुद्रात पोहण्याचा आनंद घेत असताना अचानक दोघेही खोल पाण्यात ओढले गेले आणि बुडू लागले। यावेळी कर्तव्यावर असलेले पोलीस कॉन्स्टेबल श्री रोटकर आणि जीवरक्षक शिवम लाड यांनी तत्परता दाखवत परिस्थिती हाताळली। विशेष म्हणजे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या संकल्पनेतून नुकत्याच आपत्ती व्यवस्थापन विभागाला प्राप्त झालेल्या अत्याधुनिक रिमोट ऑपरेटिंग बोयाचा वापर या बचाव कार्यात करण्यात आला। या उपकरणाच्या अचूक वापरामुळे जीवरक्षकांना बुडणाऱ्या पर्यटकांपर्यंत वेगाने पोहोचणं शक्य झालं आणि त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास प्राप्त झालेल्या निधीतून नुकतेच 12 एप्रिल 2026 रोजी नागाव, काशीद आणि हरिहरेश्वर या वर्दळीच्या समुद्र किनाऱ्यांसाठी या रिमोट ऑपरेटिंग बोयांचं वाटप करण्यात आलं होतं। जिल्हाधिकाऱ्यांच्या दूरदृष्टीमुळे उपलब्ध करून देण्यात आलेलं हे तंत्रज्ञान पहिल्याच काही दिवसात 2 व्यक्तींचे प्राण वाचवण्यासाठी मैलाचा दगड ठरलाय। या यशस्वी बचाव कार्यानंतर दोन्ही पर्यटकांना त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीने पुढील वैद्यकीय उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। या संकट समयी पोलिसांनी आणि स्थानिक जीवरक्षकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाचं सर्वत्र कौतुक होत आहे। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।